जय शिवराय, जय भीम मित्रांनो. मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला जो मुद्दा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आहे. त्यांच्या स्थापन केलेल्या त्यांनी स्वराज्य, हिंदवी स्वराज्य व स्वराज्य म्हणजे काय याच्याविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत. तर स्वराज्य म्हणजे काय नेमकं मी क्लिअर करतो. आणि स्वराज्याची स्थापना का केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना का केली हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे दैवत. म्हणजेच 1600च्या शतकामध्ये मित्रांनो मुघलांचे राज्य होते. म्हणजेच दिल्लीचे अकबर किंवा मुघलशाही म्हणायला का हरकत नाही, अफजल खान, शाहिस्ते खान, त्या टायमाला मुघलांचे राज्य होते. त्या टायमात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे मुघलांच्या चाकरीमध्ये काम करायचे. तेव्हा मुघल जे आहेत ते आपल्या हिंदू लोकांना खूप त्रास द्यायचे. म्हणजेच की आपले हिंदू लोकांचे मंदिरे किंवा आई बहिणींशी आबरू लुटणे, हे अशी काही गोष्टी जी आहेत ती शहाजीराजे भोसलेंना खूप अडचण द्यायची. म्हणजे त्रास द्यायला काय हरकत नाही. व त्यांची बायको म्हणजेच जिजाबाई, त्यांच्या अशा या त्रासामुळेच छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी निर्णय घेतला की आपण काही नाही केलं तरी आपल्या मुलांनी काहीतरी करावे. याच विचारांनी त्यांनी खूप असे लढे लढले. व त्यानंतर आपण म्हणायला काय हरकत, 19 फेब्रुवारी 1630 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला मित्रांनो. त्यानंतर त्यांची आई जी आहेत जिजाबाई, त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, संत ज्ञानेश्वरांच्या, संत एकनाथाच्या गोष्टी सांगत, त्यांना अभंग सांगत, त्यांना शूरवीर पराक्रमाच्या गोष्टी सांगत, न्याय अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देत, त्यांना खेळामध्येच म्हणजे धावपट्टी, आपला तलवारबाजी, निशाणबाजी, घोडदळी, घोडे चालवणे व घोड्यांशी रणनीती बुद्धीने लढे जिंकणे, यांची सर्व जी शिकवण होती ती जिजाबाईंनी शिवरायांना, त्यांचा जन्म झाल्यानंतर लगेच त्यांनी हे शिकवण देण्यास सुरुवात केली. व त्यानंतर त्यांनी जी आहे ती 16व्या वर्षात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकले. व त्यानंतर त्यांनी हळूहळू बघत आपण स्वराज्यामध्ये बघू शकता की आता आपण मुघलांचं त्या टायमाला, मुघलांचे राज्य होते त्या टायमाला व ते आपल्या लोकांना त्रास द्यायचे. त्यानंतर हे बघून छत्रपती शिवाजी महाराजांना खूप त्रास व्हायचा. त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चय केला की मी असं स्वराज्य स्थापन करेन की त्या स्वराज्यामध्ये आपल्या लोकांना व तसेच कोणत्याही जातभेद नसेल किंवा कोण श्रीमंत किंवा गरीब, थोर, असे कोणताही जातीभेद किंवा भेद नसेल, असं मी एक स्वराज्य निर्माण करेल. आणि आपला स्वराज्य म्हणजे तोच आहे की स्वराज्य म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य म्हणजे काय, की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वप्न बघितलेलं होतं की कोणी गरीब नाही, कोण श्रीमंत नाही, किंवा कोण जातीने श्रीमंत किंवा कोणी जातीने गरीब, किंवा हो तो उंच, तो मोठा, तो गरीब, असं काही भेदभाव न पाळणं ते सर्व लोक एकाच जागेत राहतील, अशा जागेला स्वराज्य आपण म्हणून म्हणायला हरकत नाही. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे तर हेच स्वप्न होते, मी असे वाटते. कारण की छत्रपती शिवाजी महाराज जे होते त्यांचे जे विचार आहेत ते आजच्या महाराष्ट्रापेक्षा खूप वेगळे आहेत. कारण की अख्ख्या महाराष्ट्रामधले खूप झाले 50 ते 60 लोकांनाच खरा इतिहास माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल. कारण की अजून जे आपल्या भारत देशातील म्हणजेच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतात, भारत देशात पण मानतात, पण कमी थोडेफार. महाराष्ट्रातील काही आजच्या युगातील मुलांना जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास माहीत नाही. जे म्हणतात ना की छत्रपती शिवाजी महाराज आमचे मराठ्यांचे योद्धा आहेत, तर तसे नव्हे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती घेऊन त्यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं व तसेच त्या स्वराज्यामध्ये राहण्याचा अधिकार त्यांना दिला आपल्या नियमानुसार. व त्यांच्यावरती जो विश्वास होता आपल्या अखंड जातीवाद्यांचा, म्हणजे कोणी जातीवादी नव्हता त्या टायमाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच स्वप्न होतं की जो गोरगरीब आहे किंवा जातीने गरीब आहे, जातीने श्रीमंत आहे, असा सर्वांना त्यांनी एकाच पगडीमध्ये बांधलं, म्हणजेच एकाच राज्यात आणून ठेवलं. आणि त्यांनी नाव दिलं स्वराज्य म्हणायला आपल्याला हरकत नाही. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यच असे होते की त्यामध्ये कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही.
तर मित्रांनो, खरं सांगायचं झाले तर तुम्हाला स्वराज्याची तर हीच व्याख्या आहे. आणि स्वराज्याची स्थापना का केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी हेही तुम्हाला सांगतो मी, की छत्रपती शिवाजी महाराजांना असे वाटायचे की छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांना असं वाटायचे की आपलं म्हणजे त्या टायमाला जे आहे ते मुघलांचं राज्य होते, त्या टायमाला ते अत्याचार तर करतच होते, पण त्याचसोबत आपल्या आई बहिणीवरती जी अब्रू लुटायचे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी असा निश्चय घेतला की त्यांनी आपला स्वतःचा राज्य म्हणजेच स्वतः जे आपण स्वतःच्या नियमानुसार माणूस स्वतःच्या मनमर्जीने, जसं आपण संविधानानुसार जगतो, संविधानाने आपली जेवढी फ्रीडम दिलेली आहे तसेच त्या टायमाला स्वराज्यामध्ये फ्रीडम होती, स्वातंत्र्य होतं एक प्रकारचं. तर ते स्वातंत्र्य जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं होतं. आणि मेन गोष्ट म्हणजे आजच्या ज्या युगात जातीभेद करतात ना तुम्ही, ते जातीवाद पहिल्याच्या जमान्यात नव्हतं. आणि मेन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते गोरगरिबांच्या घरी जाऊन सुद्धा जेवण करत असायचे, कारण की तो राजा असायचे. छत्रपती शिवाजी महाराज होते, पण जो अहंकार म्हणतात ना, अहंकारशीत माझ्या राजामध्ये एवढा तीळभर अहंकार नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांची जी कीर्ती आहे ती खूप महान आहे. मी असे कितीही जर व्हिडिओ बनवले तर त्यांच्या चरित्र्यावरती तरी ते पूर्णपणे मी सांगू शकणार नाही की बाबा असे हे होती. पण माझ्याने जेवढं होईल तेवढं मी या सिरीजमध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. तर आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मी जे आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवत आहे व तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवरती व्हिडिओ बनवत आहे. माझे जे विचार आहे शाहू फुले म्हणजेच तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावरती मी चालणारा माणूस आहे. आणि मी जे आहे ती पुस्तक वाचल्यामुळे माझं मस्तक जे आहे ती फक्त महापुरुषांपुरतेच माझं मस्तक जे आहे ते नस्तमक होतं. म्हणून मी म्हणत नाही की बाबा तो धर्मश्रेष्ठ, माझा धर्मश्रेष्ठ. छत्रपती शिवाजी महाराजांनी मला जगण्याचा अधिकार दिला आहे, त्यांच्यामुळे मी हिंदू धर्मात जन्माला आलो. व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी एक खालच्या जातीचा माणूस असून मी आज व्हिडिओ बनवायचा एक प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच बघू शकता तुम्ही की मी जे आहे ते चांभार समाजामधील आहे. व तसेच माझा जो आज अधिकार आहे ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे दिलेला आहे. व तसेच मी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मानतो, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी मला हिंदू राहावे म्हणून खूप प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी खूप जे आहे ते अडचण घेतलेली आहे. तर मित्रांनो, म्हणू नका की छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केले. या दोघाही महापुरुषांची जी उपकार आहेत ते आपल्यावरती खूप आहेत. तर अशी अपेक्षा करतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.